म्हणून मी होणार आहे का लगेच दीड दमडीची? तेलकट, बुरसटलेले. काय झालं? हे शब्द आहेत ना साधे, राग व्यक्त करण्यासाठी वापरले गेलेले शब्द. आता ह्याच्याऐवजी त्या बावळट किंवा मूर्ख म्हणाल्या असत्या तर काय फरक पडला असता? आणि मोठ्यांचं ऐकलं म्हणून आपण लहान होतो का हो? पण मोठ्यांचं सगळं बरोबर असतं असंही नाही ना जान्हवी. मला आपल्या बाळासाठी फॅमिली एकत्र हवी आहे. ती एकत्रच आहे. मध्ये मध्ये खटके उडणारच. एकदा क्लेन्झिंग झालं ना की माणसं जवळ येतात बाळा. बेबी आत्या कधीही काहीही विसरत नाहीत. श्रीच्या बाबतीत ती तसं नाही करणार. आणि त्यांनी श्रीला कधीच माफ केलं नाही तर? असं नाही होणार. हे बघ, हा सगळा बेबीच्या इगोचा खेळ आहे. तो ती किती लवकर सोडतीये त्यावर सगळं अवलंबून आहे. आई आजी पण हे बघ जान्हवी, श्री हर्ट झालेला आहे. त्याची बाजू न्याय्य आहे. आणि बेबी जितकी हेकेखोर आहे ना, तत्वानं डिवचला गेला तर श्री सुद्धा तितकाच हेकेखोर आहे. तो इतक्या सहजपणे बधेल असं वाटत नाही. सरे, मी चालले त्याच्याशी बोलायला. कुणाशी? कुणाशी काय? श्रीशी. हो, येतेस माझ्या बरोबर? अगं, माझी 12 मिनिटच पूजा झाली आहे. अजून 28 मिनिटं बाकी आहेत ग. तू जाऊन ये. सरे, देवदेव करून काय झालं? काय झालंय ते बघू नकोस ताई. काय होणार आहे ते बघ. अत्यानंद महाराज सगळं काही नीट करतील. ताई, तू 2 मिनिटं डोळे बंद करून बस. अत्यानंद महाराजांचं स्मरण कर. ते सगळं काही नीट करतील. तू त्यांना सांग मी थकले. आता माझ्याकडून काहीही होणार नाही. सगळा चार्ज तुम्ही घ्या. तुम्ही सगळं ठीक करा. आणि मग तुला लगेचच प्रचिती येईल बघ. आतून असं गार गार आणि शांत वाटेल. हिरवळीवर बागडणाऱ्या एखाद्या लहान मुलीसारखी विहरशील तू. आणि तुला जाणवेल हे तेज तर अत्यानंद महाराजांचं आहे. आणि मग सगळं ठीक होईल. आपण काहीही केलं नाही तरी ते सगळं ठीक करतील. बघ तू. ताई, अत्यानंद महाराज, माझ्या ताईला माफ करा. ती पामर आहे हो. काय करते तिचं तिलाच कळत नाहीये. तुमच्या वाणीचा अभेर करून गेली ती. जाऊ दे, आध्यात्मिक साधनेत तिला अजून खूप पुढे जायचंय. पण सगळं ठीक होईल. तुम्ही काही काळजी करू नका. सरू, तू काळजी करू नको. सगळं ठीक होईल. अत्यानंद महाराज सगळं ठीक करतील. अत्यानंद महाराज तुमचा जय जयकार असो. तुमच्या अमृतवाणीचा जय जयकार असो. अत्यानंद महाराज, आमचे अत्यानंद महाराज, थोर तुमचे उपकार स्वामी अत्यानंद महाराज. काय झालं जान्हवी? माझ्या समोरचं चॅलेंज कधी संपतच नाही. हेच आयुष्य. कशा आपल्या एक एक कल्पना गळून पडत असतात ना. परीकथेसारखं स्वप्न बघते मुलगी. एक दिवस तिच्या स्वप्नातला राजकुमार येईल आणि मग तिच्या आयुष्यातली सगळी दुःख संपतील. आणि मग राजा राणी सुखाने संसार करू लागले. असा ठरलेला शेवट. पण खऱ्या आयुष्यात असं काहीच होत नाही ना. सतत नवे नवे प्रश्न उद्भवत राहतात. रोज नवी संकट.
येतातच. म्हटलं ना, हेच आयुष्य असतं. मी स्वप्नातही पाहिला नव्हता असा राजकुमार मिळाला मला, पण विचारही केला नव्हता असे प्रश्नही उद्भवले. नाहीयेत माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरं आईची. प्रश्नांची रेडीमेड उत्तरं कधीही कुणाकडेही नसतात जान्हवी. ती प्रत्येकाला आपली आपली शोधावी लागतात. आणि प्रश्न सारखे असले तरी उत्तरं सारखी नसतात, त्यामुळे कॉपीही करता येत नाही. बाबांचं तिकडे ते तसं चालू आहे आणि इकडे हे असं. कसोटीचा क्षण आहे, कसोटीची वेळ आहे जान्हवी. माझ्याच्यानं नाही होणार आईची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. घाबरतेस कशाला? हे बघ, या लढ्यात तू एकटी नाहीयेस. ही तुझी आजे सासू कुणाशीही दोन हात करायला तयार आहे. अगदी ती माझी स्वतःची मुलगी असली तरी सुद्धा. मला यातलं काहीच नकोय याची. मला सगळे एकत्र असायला हवेत. तुला पाहिजे म्हणून सगळे एकत्र येणार नाहीत जान्हवी. पण मग आता कुणीच कधीच एकत्र येणार नाहीये का? येतील ना. ज्यावेळी त्यांना यायचं त्यावेळेस येतील. तोवर आपण काय करायचं? वेट अँड वॉच. जान्हवी, श्री, मला बोलायचंय तुझ्याशी. अरे, आमचं काहीच म्हणणं नाहीये. तुला योग्य वाटतं तसं कर ना. फक्त असं रागावू नकोस रे श्री. बोल ना रे श्री, तुझ्याशी बोलते मी. आता म्हंटल ना मी, तुला वाटेल तसं कर म्हणून. श्री, रागावू नकोस ना रे. हे बघ, मी तुझ्या आजीसारखी किंवा बाबांसारखी हुशार नाहीये. नाही कळत मला कधी कधी काय बोलायचं ते. मला मेलीला जे सुचलं ते बोलले मी. पण आम्हाला तसं काही म्हणायचं नव्हतं रे. खरंच असं काही म्हणायचं नव्हतं. तू श्री, बोल ना रे. तू असं गुम्यासारखं बसलास काय समजू मी, सांग. खरंच आमचं काही म्हणणं नाहीये. तुला योग्य वाटेल तसं वाग ना. चांगल्या गाडीला खीळ बसली उगीच. कुणाची दृष्ट लागली आपल्या घरातल्या सुखाला कोणीच. श्री, श्री, श्री. तुला तरी कळतंय का ग या आईचं मन? हो आई, मला आता नाही कळणार तर कधी कळणार? पाहिलंस कशी डोक्यात राग घालून घेतली.
तो आणि त्याचे बाबा एकदा रागावले की काही बघणार नाहीत. समोर आई आहे का बायको आहे काही नाही. नका काळजी करू आई, सगळं नीट होईल. येते मी, नंतर बोलू सावकाश. जान्हवी, तू तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल घरात कोणालाही सांगणार नाहीयेस. श्री, माझी शपथ आहे तुला. असं कसं बोलला ग मला तो? पंच जाऊ दे ना, तुम्ही रडू नका ना. एवढाच होता ग त्याला जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा. खूप खूप डेलिकेट होता, असा रताळासारखा लाल होता तो. तेव्हा पहिल्यांदा मला असं वाटलं की मी पूर्ण झाले. असं टुकुर टुकुर डोळ्यांनी माझ्याकडे बघत होता तो. मी त्याला असं हातात घेतलं आणि म्हटलं, ए लबाडा, असं बघू नकोस माझ्याकडे, मी आत्या नाहीये, अजून एक आईच आहे तुझी. तर असं ना, असं छोटस हसू आलं होतं त्याच्या गालावर. पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव होते. म्हणजे समंजसपणा होता की आणखीन काही ते नाही कळलं मला. पण त्याच्या डोळ्यात दिसत होतं मला की त्याने मला आई म्हणून स्वीकारलंय. आणि तोच या सगळ्यांसमोर मला बोलला. माझ्या मनाचा एवढाही विचार केला नाही का त्याने? अरे ती तर आत्ता आली आहे ना, मी त्याच्या जन्माच्या वेळेपासून त्याच्या बरोबर, तरी त्याचा विचार नाही केला त्याने. आता असं वाटतं ना, तो लहान होता ना तेच बरं होतं. शाळेत नाही यायचा तेव्हा कसं घट्ट मिठी मारायचा ना आपल्याला. आणि तुला आठवतं इंदुवहिनी, तुला 1.5 वर्षाचा होता तेव्हा आपण त्याला प्लेट मध्ये काही दिलं ना की तो प्लेट उपडी करून टाकायचा आणि जमिनीवर पडलेलं खायचा. तो आजारी पडायचा तेव्हा किती घाबरायचो ना आपण. मी ना देवापुढे हात जोडायचे आणि त्याला सांगायचं की त्याचं सगळं दुःख मला मिळू देत आणि माझं सगळं सुख त्याला. देवाने ऐकलं इंदुवहिनी माझं. पण त्याचं दुःख हे त्यांनी दिलेलं असेल हे माहित नव्हतं मला. त्रास होतो ग इंदुवहिनी, खूप त्रास होतो. आपण ज्याला लहानपणापासून अंग खांद्यावर खेळवलंय त्यांनी आपल्याशी असं वागायचं, तोच आपल्या समोर भांडायला उभा राहील. खूप त्रास होतो इंदुवहिनी, खूप त्रास होतो. देवमुळे सुद्धा जेवढा त्रास झाला नसेल ना मला, तेवढा त्रास मला श्रीनी बोललेला आठवून होतोय.
त्याला मी जान्हवीच्या आईसारखी वाटते. याच्यापेक्षा अवहेलना आणि अपमान काय असू शकतो इंदू बहिणी? हॅलो हॅलो. हा अगं मी बोलते जानू, मी बोलते. हा आई बोल. काय ग, बोलणं झालं का कशाचं? तुझ्या बाबांना तिकडे नेण्याविषयीचं? आई अजून तसं काही बोलणं नाही झालंय माझं. जानू काय ग? आई मी बोलते. कधी बोलतेस तू? मी बोलते. आज जरा इथे गडबड आहे. तर गडबड काय मेली आयुष्यभराचीच आहे. तुला जन्म दिलेले वडील आहेत तुझे ते. आई हो हे सगळं मला मान्य आहे, पण जरा महत्वाचं. त्यांच्यापेक्षा महत्वाचं आणखीन काय आहे? हे बघ, उद्या घर सोडून निघून गेले ना तर मग आपण काही करू शकणार नाही ग. हातावर हात धरून बसावं लागेल टाळ कुठे. तुला काय बाई तळ हातावर झेलणारं सासर मिळाले. असं पेंट्या मात्र अनाथ होईल ना. आई प्लीज तू अशी सुतावरनं स्वर्ग नको गाठत जाऊस प्रत्येक वेळी. मी तुला म्हंटल ना मी बोलते. हे बघ तू जे काही बघशील ना ते लवकरात लवकर बघ. आणि काय माहितीये का जान, अगं जरा तुझ्याकडे नेलंच ना की हवा पालटही होईल ना, बरं वाटेल त्यांना. आणि हे बघ लेकीचं सुख बघून समाधानही वाटेल, बरोबर की नाही? आई मी तुझ्याशी नंतर बोलते. हा चल. आज उद्याकडेच काय ते बघ, बरं होईल ग त्यांना नेलंच तर. आई मला बाबांशी सुद्धा बोलावं लागेल आधी. आधी तू तुझं सांग, ते काय एका पायावर तयार होतील. पण तुलाच बाबांना काही न्यायचंय असं दिसत नाही. एवढं काय ते सोनं लागतंय का ग तुझ्या घराला? आई मी तुझ्याशी नंतर बोलते. बाय. एक शब्द सुद्धा नाही बोलला सरे तो. अगं मग तू बोलायचंस ना ताई. अगं मी एकटीच बोलत होते सगळा वेळ, तरी नाही बोलला. मान वर करून बघितलं सुद्धा नाही त्यांनी माझ्याकडे. अगं एवढं काय केलंय आपण पण? तेच ना, मी तर त्याला म्हंटल सुद्धा की तुला हवं ते कर, पण तरी काही बोलला नाही. उठला आणि निघून गेला फक्त. हे काहीतरी भलतच झालंय ग. इतके दिवस आपण म्हणायचो ना या घरात संसार टिकत नाहीत म्हणून, आता तर मेली नाती टिकेनाची झालीच रे. थँक्यू. चौथा कप आहे. शेवटचा. तू नर्वस असलास की चहा वाढतो तुझा श्री. असं झालाय चहा. श्री काय झालंय? काही झालेलं नाहीये. ठीक आहे. हेच माझ्या डोळ्यात बघ आणि सांग. जान्हवी जाऊ दे ना, नको ना तोच विषय परत. तुझ्या डोक्यात तेच चालू आहे ना श्री. जाईल हळूहळू. श्री तुझी आई. आपण
मस्त गाणी ऐकूया, हा तुझा मूड छान होईल. किंवा मी तुला एखादं गोष्टीचं पुस्तक वाचून दाखव. मी खूप पुस्तकं आणलीत. एक पुस्तक रोज वाचायचं असं मी ठरवलेलं आहे. आपल्या बाळावर त्याचे चांगले संस्कार होतील. तू का वाचून दाखवणार? मला जमेल तसं वाचीन मी. असं कसं? आता तू आई होणार म्हणजे मी बाप होणार ना. मग माझं काही कॉन्ट्रीब्युशन असायला हवं की नाही? हा अरे मी बाप म्हणून काही करायला हवं की नाही? श्री तू मुलगाही आहेस कुणाचा तरी. मला आता त्याचा विचार नाही करायचा आहे. विचार न करून मनातून जाणार आहेत का या गोष्टी श्री? त्रास तरी कमी होईल ना. श्री अरे आपल्या माणसांचा कसं? जान्हवी तू ह्याच्यात नको पडूस ना. आपलं ठरलंय की नाही? आपलं सॉरी माझं. तू तुझा वेगळा निर्णय घेऊ शकतेस. श्री नेहमीच सगळं वेगळं करायची गरज आहे. विचार वेगळे असतील ना तर सगळं वेगळं केलेलंच बरं. विचार वेगळे असतात, माणसं तर आपली असतात ना. नुसतं माणसं आपली आहेत असं म्हणून ती माणसं आपली नाही होत जान्हवी. आपल्या माणसांच्या आयुष्यात आपलं स्थान आपल्याला माहित असायला हवं. किंवा ते स्थान आहे की नाही हे तरी माहिती असायला हवं ना. जे मला कळलंय and that really hurts.